नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. मैत्रिणींनो, 5 मे 2026 रोजी अंगारिका चतुर्थी येत आहे. कधी कधी वर्षातून 2दा किंवा 3दा सुद्धा हा योग येतो. अंगारक योग जर संकष्टी चतुर्थीला आला तर त्याला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात आणि ही इतर चतुर्थींपेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग आणि पॉवरफुल असते. गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी किंवा रिद्धिसिद्धींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण गणपती बाप्पांची सेवा करतो. त्याचबरोबर आपण रिद्धिसिद्धी म्हणजे त्यांच्या पत्नी आहेत त्यांनासुद्धा प्रसन्न करून घेतो. त्याचप्रमाणे शुभलाभ हे त्यांची बाळं आहेत त्यांनासुद्धा आपण आपल्या आयुष्यात शुभ आणि लाभ आपल्याला मिळावा हे सगळ्यांचीच इच्छा असते. मग त्यांचीही कृपा आपल्या आयुष्यावर होत असते. तर आपण गणपती अंगारकी चतुर्थी दिवशी काय काय सेवा करायच्या, कोणते कोणते आपण व्रत करू शकतो, कोणतं किंवा कोणतं स्तोत्र वाचू शकतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. त्याचबरोबर काय होतं, अंगारक म्हणजे मंगळ ग्रह आणि गणपती देवतांचं जे बुध ग्रहाचे स्वामी आहेत ते गणपती बाप्पा आहेत. त्याच्यामुळे आपण ही सेवा करून आपण गणपती बाप्पांना सुद्धा प्रसन्न करू शकतो, रिद्धिसिद्धींना सुद्धा प्रसन्न करू शकतो. त्याचबरोबर मंगळ आणि बुध ग्रह स्ट्रॉंग करण्याचं सुद्धा काम आपण करू शकतो. त्याच्यामुळे हा इतका सुंदर सुवर्णयोग जुळून आला आहे. त्याच्यामुळे या दिवशी तुम्ही काही गोष्टी करायला अजिबात विसरू नका. त्यातलाच एक आहे, एक दिवा लावायला मी तुम्हाला सांगणार आहे घरामध्ये. तर तो दिवा इतका पॉवरफुल आहे तुमच्या मुलांसाठी, तुमच्या सौभाग्यासाठी, तुमच्या मातापित्यांसाठी. त्यांची प्रगती होईल याच्यामुळे. वर्षभर त्यांना कशाचीच कमी पडणार नाही. मुलंसुद्धा जी गणपती बाप्पा म्हणजे हे बुद्धीचे देवता म्हणून मानलं जातं. मग आपल्या मुलं ऐकत नाहीत, कधी आगाऊपणा करतात किंवा ते अभ्यास करत नाहीत किंवा केला तर त्यांच्या लक्षात राहत नाही. ह्यासाठी सुद्धा हा जर उपाय तुम्ही केला तर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये लक्षणीय फरक जाणवेल. तर काय करायचं, आजच्या दिवशी आपण सगळ्यात लवकर उठायचं. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ वगैरे करून घ्या. आपल्या घर झाडून घ्या, स्वच्छ अंगणात रांगोळी वगैरे काढून घ्या. त्याचबरोबर आपल्या मंदिरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्या. गणेश बाप्पांना पंचामृताने अभिषेक करा. सगळ्यात पहिल्यांदा अभिषेक करताना अथर्व शीर्ष मात्र नक्की म्हणा किंवा ओम गं गणपते नमः ह्या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल. नंतर स्वच्छ पाण्याने त्यांना अभिषेक घालून पुसून स्वच्छ कपडे घालून वगैरे त्यांना त्यांच्या जागी ठेवून द्या. त्याच्यानंतर गणपती बाप्पांना आपण एक जास्वंदीचं लाल फूल व्हायचं आहे. 21 दुर्वांची जोडी कशी व्हायची, तर लाल पाण्यामध्ये शेंदूर मिक्स करायचा आणि त्या पाण्यामध्ये ही दुर्वांची बुडवायची आणि ती सुकवायची आणि मग बाप्पांनाही अर्पण करायची. त्याच्यानंतर आपण जिथून दुर्वा आणल्या तिथेच 2 दुर्वा म्हणजे वेगवेगळ्या दुर्वांची रोपं असतात त्यांना एकमेकांना अशी गाठ बांधायची आणि आपल्या मनातली इच्छा बोलायची. तुमची ही इच्छासुद्धा आज नक्कीच पूर्ण होईल. त्याचबरोबर आपण मंदिरात जाऊन मुठभर हिरवे मूग हातात घेऊन ओम गं गणपते नमःचा किंवा गणेश स्तोत्राचा जाप करून, संकष्टनाशन गणेश स्तोत्र आहे त्याचा जाप करून आपण हे गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. तिथंसुद्धा आपल्याला जर मोदक शक्य असेल, मोदक घरीच बनवलेले असावेत असं नाही तर विकतसुद्धा माव्याचे तुम्ही आणू शकता, ते अर्पण करा. त्याच्यानंतर घरी यायचं आहे आणि संध्याकाळी 6 ते 9च्या दरम्यान एक दिवा लावायचा आहे तुम्हाला. तर तो दिवा तुम्ही मातीचा घ्या. मातीचा दिवा स्वच्छ असावा तो दिवा. त्याच्यामध्ये त्यात मोहरीचं तेल घाला, थोडीशी पिवळी मोहरी घाला तुम्ही. त्याच्यानंतर 5 काळे मिरे घाला आणि 5 भीमसेनी कापूर घाला. जर नसेल तर साधा कापूर घातला तरी चालेल. त्याच्यानंतर जी वात असते सफेद रंगाची वात, त्याला हळदीने पिवळं करून घ्या आणि ती वात त्या दिव्यामध्ये तुम्ही घालू शकता आणि हा दिवा प्रज्वलित करा. तिथे बसून तुम्हाला 21 वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. जर शक्य नसेल तर 11 वेळा करा, पण 11 किंवा 21 वेळा करणं खूप गरजेचं आहे.
त्याच्यामुळे कारण गणपती बाप्पा आज स्वतः पृथ्वीवर येतात आणि आपल्या गणेश भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तत्पर राहतात. तर मग आपण गणेश बाप्पांची सेवा करत असू तर ते आपल्याला चांगला कृपाशीर्वाद देतीलच ना. तर त्याच्यानंतर आणि त्या दिवशी गणेश तत्व हे 1000 पटीने जास्त ॲक्टिव्ह असतं. त्याच्यामुळे आपण जेवढं जप स्तोत्रपाठ करू तितका आपल्यालाच फायदा होणार आहे. बाप्पा तर आपल्याला फळ देण्यासाठी सदैव तत्पर असतातच. त्याच्यामुळे हा दिवा लावून 21 वेळा अथर्वशीर्ष म्हणा आणि हाच दिवा तुम्हाला 21 दिवस असाच लावायचा आहे आणि 21 वेळा असंच अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. बघा, हा उपाय करा, तुमच्या जीवनात लक्षणीय चमत्कारिकरित्या बदल झालेले तुम्हाला दिसून येतील. नक्की हा प्रयोग करा, हे सेवा करा नक्की आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर इतरांना ही माहिती गरजेची वाटली तर शेअर करा. नमस्कार.